विदर्भ न्यूज मराठी, सकारात्मकतेचा शिलेदार। स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्या नगराध्यक्षा, संवाद, समजावणी आणि गरज पडल्यास दंड। पुसदमध्ये जनजागृतीसह कडक कारवाईचा इशारा। पुसद शहराला स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि सुसंस्कृत बनवण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांनी आज पहाटेपासूनच स्वच्छता मोहिमेला वेग देत स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली। स्वच्छतेबाबत देशपातळीवर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आधार घेत त्यांनी स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला। आज सकाळी 6 वाजल्यापासून नगराध्यक्षा मोहिनी नाईक, पाणीपुरवठा सभापती राजेश साळुंखे, आरोग्य सभापती मझहर खान, बांधकाम सभापती अभिजित पानपट्टे, शिक्षण सभापती विठ्ठल खडसे, नगरसेविका विशाखा गवळी, राजेश्री डुबेवार तसेच नगरसेवक निखिल गादेवार, अक्षय महाकाळ, ऋषिकेश पंडितकर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून शहरातील विविध भागांची पाहणी केली। यावेळी नागरिकांना थेट भेटून हात जोडून कचरा फक्त घंटागाडीत टाकण्याचे आवाहन करण्यात आले। दुकानदारांना दुकानासमोर डस्टबिन ठेवण्याच्या सूचना देत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये असे स्पष्ट सांगण्यात आले। नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांची कार्यपद्धती स्पष्ट दिसून आली। प्रथम संवाद, त्यानंतर समजावणी आणि गरज भासल्यास थेट कारवाई या तिन्ही टप्प्यांमुळे स्वच्छता मोहिमेला प्रभावी दिशा मिळत असून नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना वाढत आहे। शहराच्या सौंदर्याला बाधा आणणारी घाण ही आरोग्यासाठीही धोकादायक असल्याचे सांगत नगराध्यक्षांनी सर्व पुसदकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले। विशेष म्हणजे लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून काम करत असल्यामुळे नागरिकांमध्येही प्रेरणा निर्माण होत आहे। स्वच्छ पुसद, सुंदर पुसद, सुसंस्कृत पुसद हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे।